वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं होतं की त्याचे अनेक भक्त आहेत, ते सकाम श्रद्धा आहे, ते काहीतरी अपेक्षेने पूजन करतात. मग ते ज्या ज्या देवता स्वरूपाची पण श्रद्धेने पूजन करतात, त्या भक्तांची त्या देवतेवरची श्रद्धा मीच दृढ करून देतो, असं भगवंत म्हटले. पण त्याचा आता फरक पुढे सांगता येतं या श्लोकामध्ये. आजच्या 22वा श्लोक आहे. स तया श्रद्धया युक्तस तस्याराधनम इहते लभते च ततः कामान यैव विहितानि तान. म्हणजे आता जे भक्त अतिशय श्रद्धेने युक्त होतात आणि त्यांच्या त्यांच्या अपेक्षित देवतेचं पूजन करतात, साधना करतात, तर त्या देवतेकडून ते काहीतरी भोग अपेक्षित असतात त्यांचे, त्याच्याकरता तर ते करतात. तर त्यांना जे इच्छित किंवा अपेक्षित भोग आहेत ते मीच ठरवलेत. कुठली साधना कशी केली की कसा भोग द्यायचा हे मीच ठरवलेलं आहे. त्यामुळे ते भोग त्याला नक्की मिळतात. भगवंत पुढे सांगणार. आधीच्या श्लोकात सांगितलं की मी त्यांची श्रद्धा दृढ करतो सांगितले. आता सांगितले की त्यांना त्या श्रद्धेमुळे, ज्या साधना केल्यामुळे जे भोग किंवा जे फळं अपेक्षित आहेत ती मी ठरवलेलीच आहेत, ती त्यांना निश्चितपणे मिळतात, असा खुलासा करतात भगवंत. पण पुढच्या श्लोकात आणखीन महत्वाचा मुद्दा सांगतायत. अंतवत्तु फलम तेषाम दत्भवतल्पमेधसाम देवान देवैजो यांती मद्भक्ता यांती मामुती. मग ते फळ मिळतात. सकाम भक्ती केलेली असते, श्रद्धा असते पूर्णपणे, त्यामुळे त्यांचे जे अपेक्षित फळ आहे त्यांना मिळता, म्हणजे मीच देतो असं भगवंत म्हणलेच. पण भगवंत याच्यावर काय म्हणतात की ते जे फळ आहे ते नाशवंत आहे, कायम टिकणार नाही आहे, केव्हा तरी ते संपणारच आहे, म्हणून ते नाशवंत आहे. त्यामुळे साहजिकच ते कायम स्वरूपाचं नाही आहे. म्हणजे अशा प्रकारच्या देवतांची पूजा करून ते फळं तर मिळतात, पण किंवा ते त्या त्या देवतांना प्राप्त होतात. पण त्याच्याबरोबर भगवंत पुढे सांगतात की माझे भक्त जे आहेत, मी निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना करणार आहे, मला कसंही भजत, माझे कसेही त्यांनी पूजन केलं तरी ते मला येऊन मिळतात. मी देवदेवतांची पूजा पूजन करणारे लोक, त्यांना अपेक्षित फळं मिळतात, त्या देवतांनाही प्राप्त होतात, म्हणजे त्यांच्या पातळीपर्यंत जातात. पण परमेश्वरापर्यंत नाही जाऊ शकत, कारण देवदेवता हे परमेश्वराच्या नंतरची पातळी. त्यामुळे ते देवदेवतांपर्यंत जातील, फळं मिळतील, पण ती फळं नाशवंत असतील, पण भगवत प्राप्ती नाही होणार, मला मिळणार नाही ते. म्हणून जे माझे भक्त आहेत ते मला कसंही भजतील श्रद्धेने अर्थात, तर ते केव्हा ना केव्हा तरी मला येऊन मिळतील, माझ्याशी एकरूप होतील, असा स्पष्ट खुलासा भगवंतानी या ठिकाणी केला आहे. हरि ओम.